नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये आता महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार माजी आमदार नरेंद्र दराडे यांना अपक्ष गोकुळ गीते यांनी खुलेआम आव्हान देऊन आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. भाजपाचे सदस्य मालेगावचे प्रसाद हिरे यांनी देखील आपली उमेदवारी कायम ठेवल्याने त्यामुळे नाशिकमध्ये बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिली आहे. परंतु खरी लढत एकीकडे दिग्गज आणि दुसरीकडे तरुण तडफदार अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार घमासान होणार निश्चित आहे. सतत नव्या राजकीय घडामोडींनी गाजते आहे. बंडखोरी कायम असल्याने महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढणार हे खरे. या निमित्ताने निवडणुकीत काय होईल हे नागरिकांच्या मनातला सूर उमटायला सुरुवात झाली आहे. गणेश गीते हे भाजपाचे कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी माघार घेतली खरी, परंतु गोकुळ गीते कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पटलावर येऊन प्रत्यक्ष काम केले नाही. त्यांनी गणेश गीते यांच्याकरिता तसेच पत्नी दीपाली भाजपच्या नगरसेविका व्हाव्या त्यासाठी आतापर्यंत भाजपचे कामं केले, परंतु ते भाजपाचे सदस्य नाही. ते पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सदस्य आहे, पण अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरलेले आहे. प्रसाद हिरे हे मालेगाव मध्ये भाजपचे कार्यकर्ते, त्यांनीही बंडखोरी केली आहे, परंतु मालेगावचे नगरसेवक हे महायुतीला मतदान करतील यात निश्चितच शंका नाही आहे. आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी सांगितले की माझ्या 350हून अधिक नगरसेवक ओळखीचे असून चांगले संबंध आहे. दुसरीकडे दराडे आणि भुजबळ यांच्यात काय वादविवाद आहे हे सगळे जाणून आहेत. ते कोणाला सपोर्ट करतील हे सर्वांना ठाऊक आहे. शिवसेना ठाकरे गटाने पण माघार घेऊन सरळ सरळ कुणाला सपोर्ट करत आहे, कारण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी ते काही करू शकतात हे दिसते. महाआघाडीचे कल हे अपक्षाकडेच असतंय. महायुतीमधील भाजपाचे नगरसेवक हे शिंदे गटाला मतदान करतील का हा संशोधनाचा विषय, कारण आतापर्यंतच्या सर्व निवडणुका बघता भाजपाने कमी लेखून दाबण्याचा जास्त पर्यंत केल्याचं दिसतंय. यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत पक्षाला अपक्ष दणका देतो की कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. विशेष रिपोर्ट शकील मणियार, समाचार टुडे, नाशिक.